नमस्कार मंडळी. तर आज औषध मारायला आलोय आणि तुम्हाला थोडक्यात दाखवते की ह्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता कसा एकदम खराब आहे बघा. आणि किती गवत आणि अडचण किती आहे बघा. हे बघा असा रस्ता आहे आमचा. उंचावरून खाली यायला लागते आणि एवढं गवत पण हाय. हे बघा एवढ्या आसकाटातनं आणि एवढ्या गवतातनं असं वाट काढत जावावं लागतंय. तर खाली उतरायचं किती डेंजर आहे. असं खाली उतरायला लागतंय आणि एवढ्या वड्याकडला अडचणीत एवढं शेत आहे म्हणतास. हे यायला पण खूप भीती वाटते. तरी पाऊल घसरण्याची पण शक्यता असती आणि एवढं वरती झाकण पण हाय. वाकून असं यायला लागतंय. आणि हे बघा ह्या झाडीतनं असं एवढ्या दाट झाडीतनं खाली यायला लागतंय. हे बघा आता आलोय मी ह्या भुईमुगाच्या शेतामध्ये. औषध फवारणी करायची हाय. हे बघा आता फुलं यायला लागल्यात आणि ह्याच्यावर औषध फवारणी करण्यासाठी आलोय. आणि हा आसकाट बघा किती हाय हे. आणि ह्या आसकाटात हे एवढं आमचं शेत आहे. हे बघा एवढं असं शेत आहे. मी पाणी आणायला जाण्यासाठी रस्ता करायला लागलोय आणि हे गवत दोन्ही बाजून आहे आणि इकडं पाणी आणायला जायचं आहे. तर वाट नाही आणि वाट करण्यासाठी मी हे खुरप्यानं गवत छाटलत हाय. किती गवत हाय बघा. आणि आम्हाला असा रस्ता करत करत वड्यातलं पाणी आणायला जायला लागला. वडा दिसतच असेल. हे बघा वडा हा. इथं पाणी आणायला जाण्यासाठी मी वाट करायला लागले. आणि हे बघा अशी वाट. आपल्याला वाट केल्याशिवाय तर भेटणार नाही पाणी आणायला जायला. बघा मी वाट कशी केली पाणी आणायला जाण्यासाठी. आणि चला दाखवते तुम्हाला वडा आणि पाणी कुठून आणायला लागतंय ते आम्हाला शेतकऱ्यांना. आणि किती कष्ट करावं लागतात. त्याशिवाय आपल्या शेतात काय टिकत नाही. उत्पादन जर चांगलं पाहिजे असतं तर थोडेफार कष्ट घ्यायच लागतात. आणि एवढ्या खाली असा वडा हाय बघा. हे कीटकनाशक अंतिम म्हणून हा. हे बघू शकता तुम्ही. आणि किड वगैरे असतील ते ह्या औषधानं मरून जातात. आणि ह्याचा रिझल्ट पण चांगला आहे आपल्या पिकांसाठी. तर मी आता हे औषध फोडत आहे आणि ह्याचा वापर करायचा आहे 20 मिली. का पंपाला 20 मिली औषध घालायचं आहे हे. तर आता मी औषध घालत आहे. हे बघा हे बघा असं औषध आहे. हे असल्या कलरचं येतंय. हे बघा आणि पंपाला 20 मिली घालायचं. आणि दुसरं म्हणजे हे बहार आहे. हे बघा हे बहार म्हणून औषध आहे. ह्याचा उपयोग काय होतोय थोडक्यात सांगते तुम्हाला. जे फुलांचं प्रमाण वगैरे असतंय त्या फुलांचं प्रमाण जास्तीत जास्त वाढ होती ह्या औषधाने. हे बहार म्हणून औषध आहे आणि हे पंपाला 40 मिली वापरायचं आहे. हे बघा काळ्या कलरचं औषध येतंय. हे बघा असं खूप प्रमाणात या औषधानं फुलांची वाढ होते. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट अजून एक औषध आहे ते दाखवते. हे बघा हे पांढरी पावडर आहे. ही युरिया सारखी असते आणि ह्यानं काळोखी उंची आणि फुटवा वगैरे होण्यात ह्याचं जास्त प्रमाण आहे. 1919 असं ह्याचं नाव आहे. आणि हे एक टोपण घालायचं पंपाला. औषध आपल्याकडे आहे. हे स्टिकर आहे मॅक्स म्हणून. हे बघा हे औषध घातल्यानंतर जे तुम्ही सगळ्या प्रकारचे औषधं घालता ते पाण्यानं पण आणि उन्हानं पण वाऱ्यामध्ये हवेमध्ये जाऊ शकत नाही. पूर्णपणे हे औषध हे आहे हे स्टिकर चिकटवून ठेवतं. आपण औषध जे मारतोय ते फुकट आणि वायपळ जाईत नाही ह्या स्टिकरमुळे. हे बघू शकता तुम्ही असं आहे. आता ही एवढी औषधं मिक्स केलेली आहेत मी. आणि त्यानंतर आता मी पाणी आणते वड्यातनं. ह्या बघा इथं वड्यातनं पाणी आणून आता मी पंपात ओतून घ्यायचं काम करायला लागलोय. कारण सगळं औषध जे घातलंय ते मिक्स व्हायला पाहिजे. बघू शकता पाऊस पण आलाय आणि या पावसातनं सुद्धा हे आम्ही औषध मारू शकतो. कारण जे स्टिकर घातलंय त्या स्टिकरमुळं हे औषध धुवून जाऊ शकत नाही. ही 100% खात्री आहे. म्हणून आम्ही हे आता औषध फवारणी चालू करणार आहे.
तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेतकऱ्याचं जीवन कसं असतंय तुम्ही थोडक्यात बघू शकता. आता हा भरलेला पंप घेऊन आम्हाला वरती जायचं आहे औषध फवारणीसाठी, कारण वड्यामध्ये आम्ही खूप लांब खाली आलेलो आणि आता वर जायचं आहे बघा पंप घेऊन. ही वाट अशी आहे राडी चिखलाची. हे बघा आता पंप घेऊन आता वरती चाललोय मी. भरलेला पंप हा भरलेला पूर्ण. तर आपण एक काळजी घ्यायची नियमितपणे की जर आपण औषध मारत असताना तोंडाला बांधणं गरजेचं आहे, कारण हे विषारी औषध असतं. हे हवेतून आपल्या नाकात तोंडात जाऊ शकतंय. ह्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतोय. तर आपण आपली काळजी आधी घेणं गरजेचं आहे, तरच त्यानंतर तुम्ही औषध फवारणी करू शकता. कारण आपली तब्येत चांगली राहिली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर मी आज ह्या ठिकाणी तोंडाला पूर्णपणे रुमाल बांधलेला आहे, कारण माझ्या तोंडात नाकात हे औषध जाऊ नये म्हणून मी ही काळजी घेतली आहे. आणि तुम्ही औषध फवारणी करत असताना ही काळजी नक्की घ्या आणि व्यवस्थितपणे औषध फवारणी करा. तर आता मी या ठिकाणी औषध फवारणी करण्यासाठी आलोय. हे बघा फुलांची जास्त प्रमाणात वाढ होण्याचं औषध आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुटवा पण जास्त होणं गरजेचं आहे आणि जास्त प्रमाणात ह्या भुईमुगाला शेंगा लागणं हे पण गरजेचं आहे. तर आज माझं या ठिकाणी औषध मारून झालेलं आहे आणि आता मी घरी चाललोय औषध मारून झालंय म्हणून. तर तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.